नमस्कार सर्वांना. मी आज बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स, बटाट्याचे चिप्स. त्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. आणि बटाट्याचे चिप्स बनवताना कधीही मोठ्या साईजचे बटाटे विकत घ्या, जेणेकरून वेपर्स बनवताना पटपटही होतात आणि मस्त असे गोल गोल होतात. छोटे छोटे बटाटे आणल्यावर त्याचे व्यवस्थित बटाट्याचे वेपर्स होत नाहीत. त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे मोठ्या साईजचे बटाटे विकत घ्या. अशा प्रकारे बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी त्याच्यावरचे साल हे काढून घेत आहे. बटाट्याचे साल काढल्यामुळे बटाट्याचे वेपर्स बनल्यानंतर दिसायला छान होतात. पहा, अशा प्रकारे सर्व बटाट्याचे वरचे साल हे काढून घेत आहे. आता बटाट्याचे वरचे साल काढून झालेले आहे. आता पहा, सर्व बटाट्यांचे वरचे साल मी काढून घेतलेले आहे. आता एका टोपमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यावर अशा प्रकारे वेपर्स बनवण्यासाठी खिसणी ठेवा, जेणेकरून तुमचे सर्व बटाट्याचे वेपर्स हे पाण्यातच पडल्या जातील. जर हे पाणी असे नाही ठेवले खाली तर बटाट्याचे वेपर्स लगेच काळे पडतात आणि ते उन्हातही वाळवल्यानंतर लालही होतात. त्याच्यामुळे बटाटे खिसत असताना खिसणी ही पाण्यात अशा टोपमध्ये धरा, जेणेकरून तुमचे बटाटे हे काळे पडणार नाही. अशा प्रकारे सर्व मी बटाट्याचे वेपर्स इकडे बनवून घेत आहे. बटाट्याचे वेपर्स बनवताना हे खिसणी खूप जड असते, त्याच्यामुळे हाताला काही होऊ नये याची काळजी घ्या. अशा प्रकारे जास्तही जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे मीडियम साईजचे बटाट्याचे वेपर्स मी बनवून घेतलेले आहे. आता हे 4 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्या, जेणेकरून बटाट्याचे वेपर्स काळे पडत नाहीत. ही ट्रिक तुम्ही वापरा, तुमचे बटाट्याचे वेपर्स कधीच काळे पडणार नाहीत. अशा प्रकारे 4 पाण्याने धुवून झालेले बटाट्याचे वेपर्स आता मी इकडे गरम पाणी करायला ठेवले होते एका मोठ्या पातेल्यामध्ये. त्यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि आता हे वेपर्स मी सगळे ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊन झाऱ्याच्या सहाय्याने हे मी याला वाफवून झाल्यानंतर काढणार आहे. पहा, इकडे एक तुम्हाला मी वेपर्स काढून दाखवते. याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला असे वाफवून घ्या. पहा, ह्याच्यामध्ये असे बोट गेले पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल की हे बटाट्याचे वेपर्स वाळवण्यासाठी तयार झालेले आहेत. पहा, याचा कलरही थोडासा चेंज होतो. झटपट असे पूर्ण हे वेपर्स पाण्यातून बाहेर काढून पटकन वाळायला टाकायचे उन्हामध्ये, जेणेकरून बटाट्याचे वेपर्स काळे पडू नये. ही प्रोसेस पटपट करून घ्यायची, कधीच आपले बटाट्याचे वेपर्स काळे पडत नाहीत. अशा प्रकारे कडक उन्हामध्ये मी हे एका ओढणीवर वाळत घातलेले आहेत बटाट्याचे वेपर्स. पहा, किती पांढरे शुभ्र दिसत आहे. आता दिवसभर ऊन देऊन झाल्यानंतर पहा, वाळून बटाट्याचे वेपर्स तयार झालेले आहेत. मस्त असे वाळलेले आहेत. आता हे बटाट्याचे वेपर्स एका टोपमध्ये मी काढून घेत आहे. बटाट्याच्या वेपर्सला पहा, किती मस्त असा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. एकही काळा नाही किंवा एकही असा कडांच्या बाजूंचा लाल कलर दिसत नाही आहे. सर्व एकसारखे आणि पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स तयार झालेले आहेत. बनवायला खूप सोपे आणि चवीला खूप टेस्टी असे हे बटाट्याचे वेपर्स तुम्हीही नक्की बनवा. आता हे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. चला तर मग इकडे खाली आल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. आता थोडे थोडे करून सर्व बटाट्याचे वेपर्स मी तळून घेणार आहे. पहा, बटाट्याच्या वेपर्सला किती छान पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे.
खूप जास्त पातळही नाही आणि जाडही नाही, मध्यम आकाराचे हे वेपर्स तयार झालेले आहेत. खूप पातळ वेपर्स खिसून घेतल्यानंतर ते कढईत टाकताच जळतात आणि त्याचा कलर लाल येतो. त्याच्यामुळे खिसत असताना बटाट्याला प्रेशर देऊन बटाटा सारखा गोल फिरून त्याच्या अशा प्रकारे मीडियम साईजचे बटाट्याचे वेपर्स बनवा. त्याने जेणेकरून ते जास्त जाडे होणार नाही आणि जे पातळही होणार नाही. अशा प्रकारे मध्यम साईजचे बटाट्याचे वेपर्स तयार झालेले आहेत. मी ते सर्व बटाट्याचे वेपर्स तळून घेत आहे. हे बटाट्याचे वेपर्स कोणत्याही उपवासाला जमतात आणि खायलाही छान लागतात. कुरकुरीत मस्त असे बटाट्याचे वेपर झालेले आहेत. आता याला अजून चटकदार बनवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून याला अजून टेस्टी बनवणार आहे. जेणेकरून सर्वांना अजून टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरा. असेच प्लेनही छान लागतात. ज्यांना प्लेन नाही आवडत त्यांना अशा प्रकारे थोडंसं तिखट मीठ लावूनही हे बटाट्याचे वेपर्स चटपटीत बनतात. लहान मुलंही आवडीने खातात. चला तर मग नक्की तुम्ही अशा प्रकारे झटपट असे बटाट्याचे वेपर्स बनवा आणि मला सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका.